वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील पिंपरी खुर्द गावात काही शेतकऱ्यांच्या शेत रस्त्याचा बाद अनेक वर्षांपासून प्रलंबित होता। पीक निघाल्यानंतर शेतकरी रस्ता मोकळा करून देण्यास तयार होते। दरम्यान बाद मिटवण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनी अतिघाई करत उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवला, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मनमाड शहरातील नागरिक आणि गाळेधारकांनी पाणीपट्टी घरपट्टी पोटी तब्बल 17 कोटींपेक्षा जास्त रक्कम थकवली आहे। त्यामुळे नगर परिषद आर्थिक संकटात सापडली आहे। करवसुलीसाठी मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी धडक मोहीम सुरू केली आहे। थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई केली जाते। हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील तिरुपती नगर परिसरात नगर परिषदेकडून सिमेंट रस्त्याचं बांधकाम सुरू आहे। मात्र या रस्त्याचं काम मागील वर्षीच झालेलं होतं। त्याच रस्त्याचं काम न करता रस्ता नसलेल्या भागामध्ये रस्ता करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जळगावच्या नशिराबाद नगर परिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक दिवसांपासून मुख्य जलकुंभाजवळील विहिरीवर स्लॅबच्या कामाचं घोंगडं भिजत पडलंय, पण याकडे नगर परिषदेनं दुर्लक्ष केलंय। त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला। कुणाचा जीव गेल्यावर दखल घेणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी विचारलाय। चाळीसगाव शहरातील स्टेशन रोडवर मुख्य पाईपलाईन फुटली, त्यामुळे मार्केटमधील दुकानांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं। हिंगोलीच्या वसमतमध्ये राज्य शासनानं हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली आहे। या संस्थेच्या अंमलबजावणीसाठी शासनानं 7,84,00,000 निधीच्या वितरणास मान्यता दिली आहे। सोलापूर ते गोवा 72 सीटर विमानाला DGCA कडून परवानगी देण्यात आली आहे। सोलापूर ते गोवा विमानसेवेसाठी फ्लाय 91 या विमान कंपनीला निविदा देण्यात आली आहे। त्यामुळे होडगी रोड विमानतळावरून आता येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये विमानसेवा सुरू होण्याची दाट शक्यता आहे। शिर्डी शिंगणापूर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। प्रवरा नदीवरील एकेरी वाहतुकीमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला। मनमाड शहरातील बाजारपेठेवर मंदीचं सावट आहे। वाढती महागाई आणि ऑनलाईन खरेदीची वाढती क्रेज पाहता छोट्या मोठ्या दुकानदारांना फटका बसतोय। अमळनेर तालुक्यातील मंगरुळ इथल्या तरुणांनी पुरातन काळातील अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या विहिरींची साफसफाई केली। विहिरीतील गाळ देखील काढण्यात आला। दक्षिण सोलापुरातील अवैध धंद्यांवरील भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। उत्तरं देता येत नाहीत तर आमसभेमध्ये आलात कशाला, अशा शब्दात सुभाष देशमुख यांनी पोलिसांना सुनावलं। गोंदियातून कत्तलीसाठी नेत असलेल्या 35 जनावरांची पोलिसांनी सुटका केली। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस विभागाला माहिती दिल्यानंतर कारवाई करण्यात आली। नांदेडच्या मुदखेड तालुक्यामध्ये हाजीपूर शिवाराच्या डोंगराळ भागामध्ये देवीची मूर्ती आढळली आहे। पिवळ्या रंगाची ही मूर्ती आहे। चंद्रपूरच्या महाकाली देवीची भरीव मूर्ती असल्याची चर्चा आहे। या डोंगरात ही मूर्ती कशी अवतरली याबाबत तपास सुरू आहे। रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले। या ठिकाणी बेडसह सर्व आवश्यक सुविधा, डॉक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे। उष्माघाताचा रुग्ण आल्यास त्याच्यावर या ठिकाणी तातडीने उपचार केले जाणार आहेत। वर्ध्याच्या एसटी विभागानं 207 प्रवाशांना दणका दिलाय। फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 23,000चा दंड वसूल करण्यात आला। जिल्ह्यात विविध मार्गावर पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यातील 32 पैकी 18 वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला आहे। मात्र वाळू घाटाचं पर्यावरण प्रमाणपत्र न मिळालेल्या वाळू घाटातून अवैधरित्या वाळू वाहतूक केली जाते। या प्रकरणी शेतकरी कुटुंबानं जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून सुद्धा कारवाई न केल्यानं शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक परिसरातील प्रशासकीय इमारतीचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे। बिल न भरल्यानं तो खंडित करण्यात आलाय। लिफ्ट सुद्धा बंद आहे, त्यामुळे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसतोय। या इमारतीमध्ये 32 कार्यालये आहेत आणि 2,67,000चं वीज बिल थकीत आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी मूग पिकाची लागवड केली। मुगाचं पीक चांगलं बहरात आलंय। शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील सोंडेघर गावातील धरणाच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडं रुजली आहेत, त्यामुळे धरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे। येत्या 15 दिवसात कोणालाही न सांगता आम्ही चिपी विमानतळालाच टाळं ठोकणार असा इशारा पुन्हा एकदा ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिलाय।
5 महिन्यांपासून चिपीवरून मुंबईला जाणारी विमानसेवा बंद आहे असं वैभव नाईक म्हणाले. जामनेरमध्ये शासकीय तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तूर विक्रीसाठी आलेल्या प्रथम शेतकऱ्याचा सन्मान गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते 5 नवीन एसटी बसचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी आमदारासह कार्यकर्त्यांनी नवीन बसमधून प्रवासाचा आनंद लुटला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी शनी अमावस्येनिमित्त शनी शिंगणापुरात शनिदेवाच्या स्वयंभू शिळेचं दर्शन घेतलं. यावेळी शनी देवस्थानच्या वतीनं भारती पवार यांचा सत्कार करण्यात आला. शनी शिंगणापूर इथं शनी अमावस्येनिमित्त खासदार श्रीकांत शिंदे यांनी सपत्नीक शनिदेवाचं दर्शन घेतलं. श्रीकांत शिंदेंनी शनिदेवाचं पूजन करून तैलाभिषेक केला. राज्यातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ देत असं साकडं त्यांनी यावेळी घातलं. सिल्लोड तालुक्यातील किन्होळा इथले पशु प्रदर्शनामध्ये अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्यानं फिरत्या पशुवैद्यकीय पथकाचं लोकार्पण करण्यात आलं. मुख्यमंत्री फडणवीसांनी पंढरपुरात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचं सांत्वन केलं. 2 महिन्यांपूर्वी परिचारक यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या दरानं विक्रमी उच्चांक गाठलेला आहे. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1200 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचा दर प्रतितोळा 92,500 रुपयांवर गेला आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीनं तिरोड्यामध्ये पशु पक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. या प्रदर्शनीमध्ये शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. मराठा सेवा संघाच्या वतीनं काढण्यात आलेल्या जिजाऊ रथयात्रेचं परभणीत जोरदार स्वागत करण्यात आलं. या रथयात्रेच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या रेणुका गडावर चैत्र नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गुढीपाडव्यापासून चैत्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे. तर गुढीपाडव्यानिमित्त रेणुका मातेची महापूजा, कुमारिका पूजन, छबिना यानंतर रेणुका मातेला पुरणपोळीचा नैवेद्य आणि महाआरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. शनी अमावस्येनिमित्त नंदुरबारच्या शनी मांडळामध्ये दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली. शनी अमावस्येनिमित्त भाकरी, भात आणि पिठल्याच्या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. शनी अमावस्येनिमित्त शिर्डीवरून शिंगणापुरात जाणाऱ्या भाविकांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला. राहताच्या कोल्हार इथल्या प्रवरा नदीवर एकेरी पूल आहे. त्यामुळे सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी झाली. तर यावेळी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली. नांदेडच्या एका शाळेतील विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबवला. शाळेतील विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे जमा करून त्यातून पशु पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. 5वी ते 9व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या परिसरात हा उपक्रम राबवला. शनी अमावस्येनिमित्त श्री क्षेत्र शनी शिंगणापूरमध्ये भाविकांनी गर्दी केली. शनी देवस्थान, जिल्हा प्रशासनानं भक्तांच्या सोयी सुविधांसाठी मोठी तयारी केली आहे. अलिबाग शहरात पोलिसांचं पथसंचलन पार पडलं. सण उत्सव आनंदात शांततेमध्ये साजरे होण्यासाठी उत्साहाच्या भरात आनंदाला गालबोट नको असं आवाहन पोलिसांनी यावेळी केलं. गुढीपाडव्यानिमित्त जळगावात विविध साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे. गुढीपाडव्यानिमित्त विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले. खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली. दरम्यान गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात 10 ते 15% वाढ झाली आहे. अंबरनाथमध्ये महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुढीपाडव्यानिमित्त पर्यावरणपूरक आणि सुबक कलाकृतीच्या गुढ्या तयार केल्या. महिनाभरापासून हे विद्यार्थी गुढ्या बनवण्यात मग्न आहेत. मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पंढरी नगरीत साखरेचे गाठीहार बनवण्याचं काम जोमानं सुरू झालंय. गाठीहाराला मोठी मागणी आहे. त्यामुळे पंढरी नगरीत जवळपास 1000 क्विंटल साखरेचे हार तयार करण्यात येतात. साई मंदिर कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याच्या निमित्त किराणा मालासह साखरेच्या गाठींचं वाटप करण्यात आलं. माजी खासदार सुजय विखे पाटील आणि साई मंदिराचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आलं. हिंदू नववर्ष स्वागत महोत्सवानिमित्त गोदाकाठी 20,000 स्क्वेअर फुटाची रांगोळी साकारण्यात आली. या महारांगोळीच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग दाखवण्यात आले.
मालेगावात उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू संत संमेलनात साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना उपस्थित राहण्याची हायकोर्टानं सशर्त परवानगी दिली आहे। या संमेलनात त्यांना हिंदू वीर पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे। 2 दिवसांमध्ये पीक विम्याचे 2,500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। शेतकऱ्यांनी कर्जमाफी हा माझा विषय नाही, याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असं स्पष्टीकरण कृषी मंत्र्यांनी दिलं आणि कर्जमाफीवरून हात झटकले। कर्जमाफी शक्य नाही असं अजित पवारांनी कुठेही म्हटलं नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। अजितदादांनी जी भूमिका घेतली आहे ती योग्य आहे, असं फडणवीस म्हणाले। कर्जमाफी संदर्भात गुलाबराव पाटलांनी स्पष्टीकरण दिलं। सध्या कर्जमाफी होणार नाही, मात्र भविष्यात नक्कीच कर्जमाफी केली जाईल, असं गुलाबराव पाटील म्हणाले। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली आहे। 2 वर्षात आई तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी कठोर भूमिका घेतली आहे। ड्रग्ज प्रकरणात कडक कारवाई केली जाईल, कोणालाही सोडलं जाणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी एका भाविकानं 1 कोटीचं दान अर्पण केलंय। सिंहासन, दानपेटी आणि 11 सोन्याची बिस्किटं या भक्तांना दानपेटीत टाकली। सामान्य साई भक्तांना तासनतास दर्शन रांगेत उभं राहण्यापासून सुटका करण्यासाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर साई मंदिरात व्हीआयपींना पहाटे 4 ते 6 या वेळेतच दर्शन द्यावं, अशी मागणी सुजय विखेंनी केली आहे। साई संस्थांना तिरुपती बालाजी मंदिरातील दर्शन व्यवस्थेचा अभ्यास करावा, असं विखे म्हणाले। आदिनाथ संप्रदायाचे प्रमुख कल्कीरामजी महाराजांसह त्यांच्या समर्थकांकडून 27 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाबंदी करण्यात आली आहे। औरंगजेबाची कबर तोडण्याचा इशारा त्यांनी दिला होता, त्यानंतर जिल्हाबंदीचा निर्णय घेण्यात आला। कर्जतमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली आहे। यामध्ये 800 पेक्षा जास्त पैलवानांनी सहभाग घेतलाय, पण यावर कुस्ती परिषदेनं आक्षेप घेतला। कुस्ती खेळणाऱ्या पैलवानांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिलाय। यावर तुम्ही कारवाई करून दाखवाच, मग पाहू, असा थेट इशारा रोहित पवारांनी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेला दिला। केंद्र सरकारकडून निधीला नकार दिल्यानं स्मार्ट सिटीची जबाबदारी आता पालिकेकडे आली आहे। त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्प पालिकेकडे हस्तांतरित करावा, असं पत्र नगरविकास विभागानं स्मार्ट सिटी प्रशासनाला पाठवलंय। जळगावच्या 40 गावात अज्ञात इसमानं आत्महत्या केली आहे। भडगाव रोडवर असलेल्या मिठाईच्या दुकानाच्या वरच्या मजल्यावर अज्ञात व्यक्तीनं आत्महत्या केली। दरम्यान हा व्यक्ती आत्महत्या करायला जात असताना सीसीटीव्हीत कैद झाला। महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी डीसीपी सुधाकर पठारे आणि त्यांचे साडू भाऊ असलेले भागवत खोडके या दोघांचा तेलंगणात झालेल्या अपघातात मृत्यू झाला। सुधाकर पठारे यांनी महाराष्ट्र पोलीस दलात अनेक पदावर काम केलंय। ते सध्या डीसीपी पदावर कार्यरत होते। बेळगावमधून सावंतवाडीच्या दिशेनं गोमांसची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती। ही वाहतूक करणाऱ्या 4 चाकी वाहनाचा पाठलाग करत हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हे वाहन रोखलं। दरम्यान सरफराज भाऊद्दीन ख्वाजा या तस्कराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। सोलापूरमध्ये एका उच्च शिक्षित तरुणाची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे। डिजिटल अरेस्ट झाल्याचं सांगत 27 लाखांचा गंडा घालण्यात आला। दरम्यान सायबर पोलिसांनी गुजरातमधून दोघांना ताब्यात घेतलं। या प्रकरणाचे धागेदोरे दुबईपर्यंत असल्याची माहिती आहे। धाराशिवच्या कळंबमध्ये राहत्या घरात सडलेल्या अवस्थेमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला। ही महिला बीड जिल्ह्याची रहिवासी होती। काही वर्षांपासून कळंबमध्ये राहत होती। तर या प्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। प्रकरणाचा तपास सुरू आहे। बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यातील सोनस गावात घरगुती वादातून पुतण्यानंच काकाची हत्या केली। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे।